उत्तर प्रदेश येथे पीडितेवर 14 सप्टेंबरला 4 व्यक्तींनी सामूहिक बलात्कार केला होता। अमानुषपणे तिची जीभ कापली व पाठीचा मनका सुद्धा तोडला होता। अंगाचे हाड तोडून तिची हत्या करण्यात आली। या हत्याकांडाच्या निषेधार्थ पीडितेला न्याय मिळावा यासाठी सोमवार दिनांक 5 ऑक्टोबर रोजी सकाळी 12 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेपासून तर तहसील कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला। या मोर्चाचे निवेदन महामहिम राष्ट्रपती यांना पाठविण्यासाठी नेर तहसीलचे तहसीलदार अमोल पवार यांना देण्यात आलं। तसेच उत्तर प्रदेश सरकारने राहुल गांधींना हीन वागणूक दिल्यामुळे उत्तर प्रदेश सरकारचा निषेध करण्यात आला। यावेळी अनेक संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते। यामध्ये सुभाष गायकवाड, वसीम मिर्झा, रियाज टिक्की, हाजी मुसा मकवानी, रजा शेख, सावित्री ढोके, निरंजन मिसळे, सय्यद सलमान, विक्रांत झाडे, रवींद्र भोयर, धम्मपाल तलवारे, लक्ष्मण वानखडे, शोएब खान, अंसार खान, राहुल मिसाळ, सतीश उरकुडे, सारिका हुसेन, दीपक यंगड, साजिद शेख यासह संघटनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते। दिल्लीतील निर्भया हत्याकांडाचा निषेध झालेला होता। त्या हत्याकांडामध्ये फाशीची शिक्षा सुद्धा झालेली आहे। त्यावरून असं समजलं होतं की पुन्हा निर्भया घडणार नाही, परंतु मागच्या 14 सप्टेंबरला उत्तर प्रदेशातील हाथरस येथे एका दलित युवतीवर सवर्णांनी, ठाकूर समाजातल्या लोकांनी, 4 तरुणांनी अमानुष असा अत्याचार केला। फक्त अत्याचार करून थांबले नाहीत, तर तिची जीभ कापली, तिच्या पाठीच्या मनका तोडला, जेवढे शरीराचे भाग तोडता येतील, मोडता येतील एवढे मोडले। अशा प्रकारची निर्घृण हत्या त्या प्रदेशामध्ये झालेली आहे, घटना घडलेली आहे। याचा जेवढा निषेध करावा तेवढा निषेध कमीच आहे। यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे ही तर मागणी आहे, परंतु फाशीची शिक्षा होईल की नाही यामध्ये साशंका हो। निर्भयाची आई त्या प्रकरणाच्या मागे खऱ्या अर्थानं उभी होती, म्हणून निर्भया प्रकरणामध्ये न्याय मिळाला। हाथरसच्या प्रकरणामध्ये तिचे आईवडील आणि संपूर्ण कुटुंब उभे राहते की नाही याबद्दल साशंका हो। सध्याची जी परिस्थिती आहे त्या परिवाराला बंदिस्त केलेलं आहे। पत्रकारांना भेटू देत नाहीत, कोणाला सामाजिक कार्यकर्त्यांना भेटू देत नाही। ही खऱ्या अर्थानं लोकशाही आहे की ठोकशाही आहे हे समजत नाही। लोकांचं एखाद्या ठिकाणी एखादी दुर्दैवी घटना घडली असेल तर सांत्वन करणं हे माणसाच्या माणुसकीचं लक्षण आहे, परंतु सांत्वन करणं सुद्धा करू देत नाहीत। अशा प्रकारची सध्या भारताची अवस्था आहे। म्हणून माननीय राष्ट्रपतींना आम्ही एक निवेदन दिलं आहे की यामध्ये स्वतः राष्ट्रपतींनी हस्तक्षेप करावा आणि हस्तक्षेप करून या प्रकरणाची सर्वात लवकरात लवकर फाशीची शिक्षा होईल अशा प्रकारे एक व्यवस्था करावी, असं मी नेर तालुक्याच्या सर्व सामाजिक संघटनांच्या वतीनं माननीय तहसीलदार साहेबांना आम्ही निवेदन दिलं। विदर्भ न्यूज करिता नेर येथून नवनाथ दरोई यांचा हा वृत्तांत।